श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. अक्षय तृतीया हा हिंदू धर्मातील सर्वात शुभ मुहूर्तांपैकी एक मानला जातो. या दिवशी कोणतेही शुभ कार्य कोणत्याही शुभ मुहूर्ताशिवाय करता येते. हिंदू पंचांगानुसार अक्षय तृतीयेचा सण वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तृतीयेला साजरा केला जातो. यावर्षी अक्षय तृतीयेला अनेक शुभयोग निर्माण होत आहेत. हा दिवस विवाह, शुभकार्य आणि खरेदीसाठी विशेषतः योग्य आहे. धार्मिक श्रद्धेनुसार अक्षय तृतीयेला केलेले कोणतेही शुभ कार्य शाश्वत फळ आणते. शिवाय असे मानले जाते की या दिवशी खरेदी केल्याने देवी लक्ष्मीचा आशीर्वाद देखील मिळतो. दरम्यान यावर्षी अक्षय तृतीया कधी आहे, तसेच पूजा करण्याची पद्धत काय आहे आणि याचे महत्त्व काय आहे याच्याबद्दलची माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे. तत्पूर्वी तुम्ही ऑलराऊंडर या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. तसेच कमेंटमध्ये ओम महालक्ष्मी नमः लिहायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला देखील माता लक्ष्मीचा आशीर्वाद नक्कीच प्राप्त होईल. अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण सकाळी लवकर उठायचं आहे. अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठला तरी पण चालेल. या दिवशी अंघोळ करत असताना अंघोळीच्या पाण्यामध्ये आपण 2 थेंब गंगाजल, चिमूटभर हळद, त्याचसोबत आपण मीठ देखील टाकायचं आहे. यामुळे माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो. या दिवशी पवित्र तीर्थस्थानी स्नान करणे याला खूप महत्त्व आहे, पण अशा ठिकाणी आपल्याला जाणे शक्य होत नाही. म्हणून आपण घरीच अंघोळीच्या पाण्यामध्ये 2 थेंब गंगाजल टाकायचे आहे. तसेच हळद ही भगवान विष्णू माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे आणि हळद आपला गुरुग्रह देखील बळकट करत असते. त्यामुळे हळद आपण आवर्जून टाकायची आहे. तसेच अंघोळीच्या पाण्यामध्ये मीठ टाकल्यामुळे नकारात्मकता ही दूर होत असते. तसेच जेव्हा पण आपण आजारी असतो तेव्हा देखील आपण अंघोळीच्या पाण्यामध्ये मीठ हे टाकत असतो. यामुळे आपला आजारपण देखील दूर होतो. किंवा अगदी कुठून लांबून प्रवास करून आलो तरी पण अंघोळीच्या पाण्यामध्ये मीठ टाकत असतो, तर मीठ नकारात्मकता दूर करण्याचं काम करत असतं. त्यामुळे आपण अंघोळीच्या पाण्यामध्ये या 3 वस्तू टाकून अंघोळ करायची आहे. अंघोळीनंतर या दिवशी स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहे. तुम्ही लाल, हिरव्या, पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करू शकता. फक्त काळा रंग आपल्याला वर्ज्य करायचा आहे, कारण की जेव्हा पण आपण एखादं शुभ कार्य करत असतो तेव्हा आपण काळा रंग वर्ज्य करत असतो. तसेच या दिवशी घरामध्ये गोमूत्र शिंपडायचं आहे किंवा हळदीचं पाणी शिंपडायचं आहे, कारण की भरपूर वेळा आपण घरामध्ये मांसाहार करत असतो किंवा नकारात्मक देखील बोलत असतो. ही नकारात्मकता दूर होण्यासाठी आपण घर अगोदर पवित्र करायचं आहे आणि त्यानंतरच आपण पूजा मांडणी करायची आहे. या दिवशी आंब्याच्या पानांचं तोरण मुख्य दरवाजावरती जरूर लावावं. यामुळे माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो. घरामध्ये सुख, शांती, समृद्धी येते. उंबरठ्याचं लेपन देखील करायचं आहे. यामुळे देखील नकारात्मकता दूर होते. तसेच दाराबाहेर रांगोळी काढायची आहे. अगदी मोठी रांगोळी काढणे शक्य नसेल तर फक्त माता लक्ष्मीची पावलं काढली तरी पण चालेल. एका पावलामध्ये हळद टाकायची आहे, दुसऱ्या पावलामध्ये कुंकू टाकायचं आहे. यामुळे साक्षात माता लक्ष्मीचा वास आपल्या घरामध्ये होत असतो. तसेच या दिवशी किचन ओटा स्वच्छ करायचा आहे. तसेच आपल्या शेगडीची देखील पूजा करायची आहे. अन्नपूर्णा मातेची पूजा करायची आहे. आपल्या मुख्य दरवाजावरती आपण शुभ लाभ हे लिहायचं आहे. कुंकवाने तुम्ही शुभ लाभ लिहावं. जेव्हा पण एखादी विशिष्ट तिथी असेल आणि अशा वेळेस जर आपण दरवाजावरती शुभ लाभ लिहिलं तर आपल्या घरामध्ये नेहमी शुभ कार्यही घडत असतात. तसेच स्वस्तिक देखील मुख्य दरवाजावरती आवर्जून काढायचं आहे. स्वस्तिक हे शुभतेचं आणि मांगल्याचं प्रतीक समजलं जातं. जिथे स्वस्तिक काढलं जातं तिथे नेहमी शुभकामे होत असतात. अक्षय तृतीयेच्या दिवशी जर तुम्हाला दिवसभर देवघरामध्ये दिवा प्रज्वलित करणे शक्य असेल तर आवर्जून दिवसभर दिवा प्रज्वलित ठेवायचा आहे. तसेच तुळशीजवळ देखील दिवा लावायचा आहे. घरातील पूजास्थळ पवित्र गंगाजलाने शुद्ध करा. पूजास्थळी आसनावर लाल किंवा पिवळे कापड पसरवा आणि त्यावर देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णूंच्या मूर्ती स्थापित करा. लक्ष्मी आणि भगवान विष्णूंच्या मूर्तीवर टिळा लावा, फुलं अर्पण करा. पूजास्थळी अगरबत्ती आणि तुपाचा दिवा लावा. नैवेद्य म्हणून गोड पदार्थ ठेवा. मग अगदी तुम्ही तांदळाची खीर, पुरणपोळी हे देखील बनवू शकता. आता अक्षय तृतीयेच्या दिवशीच आंबा खाल्ला जातो हे आपल्या सर्वांना माहीत आहे. त्यामुळे तुम्ही अगदी आंबा देखील नैवेद्यासाठी ठेवू शकता. तसेच या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य देखील बनवू शकता. फक्त जो काही नैवेद्य बनवणार आहात तर तो नैवेद्य गोडधोड असावा. विष्णू सहस्रनाम पाठ करणे अत्यंत पुण्यपूर्ण मानले जाते. तसेच अक्षय तृतीयेशी संबंधित पवित्र कथा ऐका किंवा वाचा. शेवटी भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची आरती करून पूजा संपवा. अक्षय तृतीयेनुसार या दिवशी केलेले कोणतेही पुण्य कार्य शाश्वत फळ
फळ देते. या दिवशी दान, ध्यान, गंगेत स्नान आणि पूजा यांसारख्या कार्यात सहभागी व्हावे. शास्त्रानुसार या दिवशी कोणतेही नवीन कार्य सुरू केल्याने समृद्धी मिळते. पुराणांमध्ये असे नमूद केले आहे की अक्षय तृतीयेच्या दिवशी माता गंगा स्वर्गातून नश्वर जगात अवतरली. अक्षय तृतीया ही एका नवीन युगाची सुरुवात देखील दर्शवते. धार्मिक श्रद्धेनुसार सत्य, त्रेता आणि द्वापार युग हे सर्व अक्षय तृतीयेला सुरू झाले. दरवर्षी या पवित्र दिवशी उत्तराखंडमधील गंगोत्री आणि यमुनोत्री मंदिराचे दरवाजे उघडले जातात. त्यामुळे 4 धाम यात्रेची पूर्ण सुरुवात होते असं देखील म्हटलं जातं. आता वैदिक कॅलेंडरनुसार यावर्षी अक्षय तृतीया तिथी वैशाख महिन्याच्या शुभ पंधरवड्याच्या 3ऱ्या दिवशी म्हणजेच 19 एप्रिलला सकाळी 10:49 सुरू होत आहे आणि 20 एप्रिलला सकाळी 7:28 संपते. यानुसार यंदा अक्षय तृतीया ही 19 एप्रिल रोजी आपल्याला साजरी करायची आहे. आता या दिवशी सोने घेण्यासाठी देखील शुभ मुहूर्त आहे. आपण जर एखादी गोष्ट शुभ मुहूर्तावरती घेतली तर त्याचे कित्येक पटीने आपल्याला फळ मिळत असतं असं म्हटलं जातं. अक्षय तृतीयेला पूजेचा शुभ मुहूर्त 19 एप्रिल रोजी सकाळी 10:49 सुरू होतो आणि तो दुपारी 12:20 असेल. अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्ही मग जो काही शुभ मुहूर्त आहे तर त्या शुभ मुहूर्तावरती खरेदी नक्कीच करू शकता. अक्षय तृतीयेला देवी लक्ष्मीची पूजा केल्याने वर्षभर घरात सुख समृद्धी नांदते असं मानलं जातं. मग आता अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण काही वस्तू देखील खरेदी करू शकता. आता अक्षय तृतीयेला आपण कोणत्या वस्तू खरेदी करू शकतो, तसेच सोने चांदी खरेदी करणे शक्य नसेल तर कोणत्या गोष्टी खरेदी कराव्या आणि या दिवशी कोणत्या वस्तू खरेदी करू नये, त्याच सोबत या दिवशी कोणत्या वस्तू घरात आणू नये याच्याबद्दलची माहिती आपण पुढे बघणार आहोत. एकदा कमेंटमध्ये ओम महालक्ष्मी नमः जरूर लिहा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. तर अक्षय तृतीयेला सोने आणि चांदी खरेदी करण्याची परंपरा आहे. आता सोने चांदी खरेदी करणे शक्य होत नसेल तर कोणत्या वस्तू खरेदी कराव्या ते देखील आपण बघणार आहोत. सोने आणि चांदी खरेदी करणे हे समृद्धी आणि सुरक्षिततेचे प्रतीक आहे. बरेच लोक या दिवशी सोन्याची नाणी, दागिने किंवा चांदीच्या भांड्यांमध्ये गुंतवणूक देखील करतात. असे मानले जाते की हे धातू भाग्य आकर्षित करतात आणि कुटुंबांना दीर्घकालीन समृद्धी आणतात. गुंतवणुकीत विविधता आणू इच्छिणाऱ्यांसाठी चांदीचा बार आणि चांदीच्या कलाकृती देखील लोकप्रिय पर्याय आहेत. तुम्हाला जर सोने खरेदी करायचे असेल तर तुम्ही आवर्जून अक्षय तृतीयेच्या दिवशी सोनं खरेदी करा. अगदी जास्त खरेदी करणे शक्य होत नसेल तर अगदी थोडं तरी सोनं या दिवशी खरेदी तुम्ही करू शकता. तसेच अक्षय तृतीयेला मालमत्तेत गुंतवणूक करणे अत्यंत अनुकूल मानले जाते. नवीन घर, जमीन किंवा व्यावसायिक मालमत्ता खरेदी करणे असो ते वाढ, स्थिरता आणि नवीन सुरुवात दर्शवते. अनेक विकासक यावेळी विशेष ऑफर आणि सवलती देखील देतात. त्यामुळे ते पहिल्यांदाच खरेदी करण्यासाठी किंवा अनुभव गुंतवणूकदारांसाठी एक आदर्श संधी देखील बनते. अक्षय तृतीयेला नवीन वाहन देखील खरेदी करतात. मग ते कार असो, मोटारसायकल असो किंवा अगदी सायकल असो. हा आणखी एक लोकप्रिय पर्याय आहे. असे मानले जाते की या शुभ दिवशी वाहतुकीचे साधन खरेदी केल्याने प्रवास सुरक्षित होतो. या निमित्ताने अनेक वाहन विक्रेते ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी चांगली ऑफर देखील देतात. तसेच तंत्रज्ञान दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनत असताना स्मार्टफोन, लॅपटॉप किंवा घरगुती उपकरणे यांसारखे इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करण्यासही पसंती दिली जाते. यांसारखे गॅजेट्स व्यावसायिक वाढीला हातभार लावणारे साधन म्हणून पाहिले जाते. तसेच कौटुंबिक आनंदाच्या दृष्टीने देखील या साधनांकडे पाहिलं जातं. अक्षय तृतीयेला केलेल्या नवीन खरेदी कार्यक्षमता आणि यश आणतात असं मानलं जातं. तसेच या दिवशी आध्यात्मिक वस्तू खरेदी केली जाते. यामुळे आध्यात्मिक विकास होतो असे मानले जाते. देवतांच्या मूर्ती, प्रार्थना साहित्य देखील खरेदी केले जातं. त्याचसोबत तीर्थयात्रेचे बुकिंग देखील केले जातं. घरी नवीन मूर्ती आणणे किंवा पवित्र जागी स्थापित करणे तुमच्या जीवनात सकारात्मक ऊर्जा आणि आशीर्वाद आणू शकते. मग या दिवशी अगदी तुम्ही माता लक्ष्मीची मूर्ती देखील खरेदी करू शकता. लक्ष्मी यंत्र असेल, तसेच कासव असेल, इतर काही देवतांसंबंधित पूजेसंबंधित ज्या काही वस्तू आहेत ज्या तुमच्या घरामध्ये तर त्या वस्तू तुम्ही अक्षय तृतीयेच्या दिवशी नक्कीच खरेदी करू शकता. आता ज्यांना काहीच खरेदी करणे शक्य नसेल तर अशा व्यक्तींनी या दिवशी धने आवर्जून खरेदी करायची आहे. कारण की धने हे धनप्राप्तीसाठी खूप शुभ समजले जातात. जेव्हा धनत्रयोदशी असते तेव्हा आपण धन्यांची देखील पूजा करत असतो. त्याचप्रमाणे अक्षय तृतीयेच्या दिवशी देखील आपल्याला धन्यांची पूजा आवर्जून करायचीच आहे. त्याचसोबत या दिवशी
मीठ देखील खरेदी केलं जातं, कारण की मीठ हे साक्षात माता लक्ष्मी स्वरूप समजलं जातं. जेव्हा समुद्र मंथन झालं होतं तेव्हा माता लक्ष्मीसोबत मीठ देखील आलं होतं, त्यामुळे मिठाला माता लक्ष्मीचं रूप समजतात. या दिवशी आपण मीठ देखील खरेदी करायचं आहे. मग तुम्ही सैंधव मीठ खरेदी करू शकता, ते देखील आपण पूजेमध्ये ठेवायचं आहे. तसेच हळद देखील खरेदी करू शकता. हळद देखील माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे. अगदी आपल्याला सोने चांदी खरेदी करणे शक्य नसेल तर आपण हळद, मीठ आणि धने या 3 वस्तू खरेदी केल्या तरी पण चालेल. फक्त त्या पूजेमध्ये मांडा आणि त्यानंतर तुम्ही त्यांचा वापर करू शकता. तसेच धने पूजेमध्ये ठेवल्यानंतर थोड्या वेळाने आपण ते आपल्या तिजोरीमध्ये ठेवायचे आहे. यामुळे आपल्या घरामध्ये कधीही धनधान्याची कमतरता ही भासत नाही. आता अक्षय तृतीयेला कोणत्या वस्तू खरेदी करू नये? धारदार आणि टोकदार वस्तू अक्षय तृतीयेला चाकू, कात्री, ब्लेड, सुई किंवा कुऱ्हाड यांसारख्या धारदार वस्तू खरेदी करणे टाळा. या दिवशी या वस्तू खरेदी करणे अशुभ मानले जाते. असे मानले जाते की या वस्तू घरात आणल्याने कौटुंबिक कलह वाढतो आणि कौटुंबिक संबंध देखील बिघडतात. तसेच अक्षय तृतीयेला काळे कपडे किंवा इतर काही काळ्या वस्तू असतील तर त्या खरेदी करणे टाळायचे आहे. शास्त्रानुसार काळा रंग शनी आणि राहूशी संबंधित आहे. शुभ समारंभामध्ये काळ्या रंगाचा वापर केला जात नाही. तसेच आता या अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण प्लॅस्टिकची भांडी चुकूनही खरेदी करायची नाही. तुम्ही इतर वस्तू खरेदी करू शकता. अगदी इतर जी काही भांडी आहे तर ती खरेदी करू शकता. पण आपण प्लॅस्टिकची भांडी जी आहे तर ती टाळायचीच आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा. धन्यवाद.